नमस्कार मंडळी. टेक तडका 24/7 मध्ये मी प्रियांका पाटील, पुणेकर रागाचा, तुमची एनर्जी बूस्टर. आणि आजची टेक न्यूज ऐकून तर तुम्ही थक्कच व्हाल. तुम्ही ऑलिम्पिक्स बघता? म्हणजे ते आपले नेहमीचे गेम्स, धावणारे, उड्या मारणारे, पोहणारे, एकदम भारी, बरोबर? पण आता विचार करा, जर याच गेम्समध्ये रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी $1 मिलियन, हो ऐकलं तुम्ही, $1 मिलियन मिळतील तर. आणि ते पण जरा एन्हान्स्ड पद्धतीने. काय एन्हान्स्ड म्हणजे काय? नमस्कार मंडळी, आज आपल्याकडे एक जबरदस्त बातमी आहे जी ऑलिम्पिक्सच्या जगाला हादरावून टाकू शकते. पीटर थिल आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर सारख्या मोठ्या नावांनी सपोर्ट केलेले एन्हान्स्ड गेम्स लवकरच येत आहेत. आणि गंमत म्हणजे हे खेळ एन्हान्स्ड असतील, म्हणजे इथे ॲथलीट्सना डोप घेण्याची परवानगी असेल. हो, 2026 मध्ये लास वेगासमध्ये हे गेम्स लॉन्च होणार आहेत. रेकॉर्ड तोडणाऱ्यांना $1 मिलियन बक्षीस, म्हणजे ज्याला आपण अशक्य म्हणतो ते इथे शक्य होण्याची शक्यता आहे. रॉकेट. आणि हा बिझनेस मॉडेल जरा रेडबुल सारखा आहे, म्हणजे या इव्हेंटमधून मिळणारा स्पेक्टेकल वापरून फ्युचर एन्हान्समेंट प्रोडक्टसाठी मार्केटिंग, म्हणजे एक तीर दोन निशाणे. डार्ट. आज टेक क्रंचच्या इक्विटी पॉडकास्टवर ॲरन डिसूझा, जे एन्हान्स्ड गेम्सचे को फाउंडर आणि प्रेसिडेंट आहेत, त्यांनी यावर सगळं बोलून दाखवलंय. मानवी क्षमता वाढवणं, एन्हान्समेंट, लॉन्जेव्हिटी स्पेसमध्ये काम करणं आणि हे सगळं कोण करू शकतं यावर एक भारी चर्चा झाली आहे. एकंदरीत हा विषय खूपच इंटरेस्टिंग आणि तितकाच कॉन्ट्रोवर्शियल आहे. म्हणजे सपोर्टर्स म्हणतात की हे मानवी प्रगतीचं पुढचं पाऊल आहे, तर विरोधक म्हणतात की हा खेळाचा मूळ उद्देशच संपवून टाकेल. काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच एका झक्कास टेक अपडेटसाठी टेक तडका 24/7 ला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे एन्हान्स्ड, की काय कोणास ठाऊक. बाय बाय.